जा सलामी जोडी लगेच मैदानामध्ये कलंबोली संघ पहा आता 6 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावांची गरज इथनं डेफिनेटली आपण पाहू शकाल कलंबोली टीमला. ज्यावेळी पहा घातन टीमचा गोलंदाज गणेश. आता मित्रांनो पहा 7 चेंडू 7 धावांची गरज मैदानात सलामी जोडी चालली आहे ती म्हणजे ज्ञानेश्वर आणि अनिल अशी जोडी मैदानामध्ये पाहता. स्ट्राईकला फलंदाज ज्ञानेश्वर, नॉन स्ट्राईकला अनिल आणि बॉलिंग ट्रॅकवरती पाहिलं तर गणेश. 7 चेंडूमध्ये 7 धावा डिपेंड करायच्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, तो शेवटपर्यंत आपण लक्षात ठेवा. पहिला बॉल यावेळी पाहायचं चेंडू पहाडवरती गुळीच्या वेगानं अर्थातच जर विचार केला मित्रांनो तर कोणत्याही प्रकारची हालचाल करू देत नाही फलंदाजाला. आणि इथे जर विचार केला तर डॉट बॉलची समाप्ती. आता बघा 1 चेंडू डॉट आला, प्रेशर क्रिएट झाला फलंदाजावरती. 5 चेंडू आता गरज आहे कंपल्सरी 7 धावांची. यावेळी बघायचं सरळ बॅटने 20 षटला चेंडू चालला. वाणीश लांडरला सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी पाहता आपण अकाउंट ओपन झालं ते म्हणजेच यावेळी कलंबोली टीमचं. मित्रांनो पहा समीकरण जर होत जाईल या ठिकाणी यातही मात्र शंका नाही आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त, 4 चेंडू आता कंपल्सरी 6 धावांची गरज इथनं मात्र पाहता आपण कलंबोली टीमला. यावेळी मात्र बॅटच्या रनर मध्ये आला नाही, उंची जास्त एलिव्हेशन कमी आहे. त्या ठिकाणी मात्र झटका क्रमांक पाहायला मिळेल पहिला. यावेळी पाहता आपण कलंबोली टीमला बसेल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या अखेर जर विचार केला तर धावसंख्या धावपट्ट्यावरती फक्त आणि फक्त 1 म्हणजे येणारे 3 चेंडू आणि कंपल्सरी आता 6 धावांची गरज इथनं कलंबोली टीमला. बघायचं आता या ठिकाणी पाहू शकाल 3 चेंडू 6ची गरज. यावेळी वेगवान पाहायला मिळाला चेंडू. डेफिनेटली फलंदाज पाहता समीर यावेळी मात्र अनस्ट्राईकला आणि इथं जर विचार केला तर चेंडू निघून गेले की आतापर्यंत 4 आता उर्वरित 2 चेंडू आणि विजयासाठी पहा मित्रांनो फायनलची मॅच आणि एवढी रोमांचक स्थितीमध्ये. यस डेफिनेटली दोन्ही साईडला टाईट आतापर्यंत सामना राहिला, प्रेशर क्रिएट झाला. यावेळी पाहायचंय हा चेंडू पुन्हा एकदा हवेत उडालाय आणि जेल पकडला जाईल, कोणती सुटली नाहीये. त्या ठिकाणी फलंदाज समीर बॅट टू डगआउट. आता येणार 1 चेंडू आणि कंपल्सरी 6 धावांची गरज म्हणजे एका षटकाराची गरज असेल. बघायचा
शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी यावेळी चेंडू हवा होता परंतु फटका फसला पुन्हा एकदा आणि सामना जिंकला इथला तो म्हणजेच भातान संघानं यस या टुर्नामेंटचा चॅम्पियन संघ करेल. डेफिनेटली विचार केला तर वरणे आयोजित मैत्री चषक 2024 आणि 25चा निर्णायक संघ ठरला तो म्हणजेच फायनलचा मानकरी आणि चॅम्पियन संघ या ठिकाणी भातान संघ. तर त्यानंतर विनंती करतो